आतमध्ये लावतो काय सुद्धा चालता येत नाही परिस्थिती स्थानिक प्रमुख इथे सगळे आमचे सुपरवायझर होते त्यांची हजेरी वगैरे सगळं अलोकेशन टोटल स्टाफ किती 300 ड्रायव्हर किती ड्रायव्हर 187 वाहक 86 गाडी किती एवरेज ट्रॅफिक किती अपडाऊन करण्यासाठी आणि 400 ते 500 गाड्या असतात अपडाऊन करण्यासाठी 500 म्हणजे खालून CCTV बसवले सर वेगवेगळ्या नियमधून सगळ्या दिसते आपलं स्टँडर्ड समोरच्या बाजूला लावलेलं ते हां टोटल किती काम चालू कोण काम करते हा स्पेसिस आता गाड्या नाही आल्या एंट्री एकच आहे एकच असून एकच बंद आता हे काम झालं की दोन्ही वाजून
सगळ्या एसटी मुक्कामला शिकलं. डिपोमध्ये तर सुरक्षित सगळे आहे का? गेट बीट सगळं स्वारगेटचा प्रकार झाला. काय इथं फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त आहे. शेजारी कॉलेज आहे, इथं हायस्कूल आहे. पहिला वर्ग मोठ्या प्रमाणात येतोय. एसटीचा प्रवास 50% आहे. भरपूर प्रवास सुरक्षितेचा प्रश्न आहे ना आता. आपण सगळं इथं राऊंडला 24 तास कोणी काही झालं तरी झालं बोलले. शिवसाहेबांनी त्यावेळेस गेलंच पाहिजे. घरी गेलं शिवाय नाही तिथं तुमच्या जागेत अतिक्रमण आहे. तुमच्या जागेत अतिक्रमण ते काढा. असताना आम्ही सगळे आमचं इथे काय झालं निघत नाही. 2-4 मागण्या प्रामुख्याने की आमचं सांडपाण्याचं नियोजन एक ड्रेनेजचा एक विषय आहे. साहेबांशी बोलणं झालंय. तिथं कॉन्ट्रॅक्टर पण आहे. तुम्ही काय असेल ते आम्ही आत्ताच समोर साहेबांसमोर सांगा, नाहीतर आम्ही काम करून देणार नाही. आमची गाडीधारकांची करायचं ना. त्यांना वकिलीला मी बोललो आम्ही तिथून परमिशन देतात. आम्ही दुसऱ्या 2 नंबरची आमची गाडीधारकांना सर्व बाजूने अतिक्रमण व्हायला लागले. तुमच्या आतमध्ये येताना जाताना त्या रस्त्यावर सुद्धा तुम्ही अतिक्रमण नाही. सांगितलं की एसटी आत येऊ शकत नाही. ही अतिक्रमण तर आहेतच, प्लस त्याच्यामध्ये रवैती वातावरणाने जी एसटीला म्हणजे हे त्या म्हणजे आतमध्ये असतात तिथं सगळी सीटा भरतात. त्याच्या बाबतीत तुम्ही काय ते असं करा. त्याच्यानंतर
आमची नगरपालिकेला एक विनंती की स्टँड समोरील परिसर हा नो फ्लेक्स झोन घोषित करा म्हणून. आम्ही एवढे मोठे गाळे लाखो रुपये देऊन घेतले तिथं, त्या फ्लेक्समुळे आमचा एक सुद्धा गाळा दिसत नाही. म्हणजे आज जवळजवळ 100 गाळे तिथं, एक गाळा दिसत नाही आमच्या या फ्लेक्समुळं. आणि मोठ्याच्या मोठे 20-20, 25-25, 30-30 फुटाचे फ्लेक्स असतात. त्याच्यानंतर पार्किंग प्लॉटमध्ये CCTV कॅमेरे आणि हायमास्टची सोय करावी. आता सगळेच डिपार्टमेंट येतात, कारण साहेब ह्या पार्किंगमधनं तुमच्याकडे केस येत नसतील, पण माझ्या अंदाजाने गणेश शेठ किती गाड्या जातात. मोटरसायकल आठवड्यात 2 आठवड्यात 3 आठवड्यात एक मोटरसायकल गेलेली असते इथनं. ही एक आमची मागणी आहे. आणि महिला आणि पुरुष पोलीस कारण कॉलेज शाळा आहेत, बऱ्याच वेळा 2-3 महिन्यातनं मोठे मोठे गँगवर काही भांडणं होतात. आमच्या पत्रकार मित्रांनी बरेच जणांनी दाखवलं होतं. तर त्यावेळेस नेमकं काय असतं की सुरक्षा रक्षक साहेब इथं नसतो किंवा कशा आता. आणि महिला परवाची जी घटना घडली त्यानुसार महिला सुरक्षा रक्षकाची सुद्धा या ठिकाणी आपण नेमणूक करावी ही आमच्या गाळेधारकांच्या वतीने साहेब आपल्याला विनंती आहे. लेडीज पट्टीबद्ध असेल, महिलांचं मुवमेंट जास्त थांबा जरा एक मिनिट त्याला येऊ द्या बरं जरा 1-2 त्यांना उतरू द्या. थांबा गाडी जायची चला पुढं चला पुढं. दोन मिनिटं थांबा. बाकी
फक्त महिला या, फक्त महिला या. प्रवाशांना सांगितलं तुम्हाला काय आढळलं की नंबर आहेत साहेब आपल्या गाडीमध्ये काय वाटलं तर आम्हाला कळवा काय असेल ते समोर आहे ना साहेब माझा काय अडचण आलं कधी फोन करा आणि मदत करा तेवढं ते प्रवाशांच्या सूचना काय आलं काय अडचण माझा नंबर आहे विषयाचा आहे काही तुम्हाला अडचण आली की लगेच कॉल करतो आम्ही लगेच ॲक्शन घेतो आणि 100% सुधारणा पडतो गाडी स्वच्छ बघितली. आमची जागा नाही म्हणणार त्यांची जागा कोणतं सांगा ना बघा ना काही ड्रायव्हर लोक काय करतात सरळ जाऊन देतात कॉलेजच्या स्टुडंटला वगैरे सांगतात आणि बोरवलीने या गाड्यांचा स्टॉप आहे तक्रार आहे लक्ष झाडं वगैरे व्यवस्थित कट करून किंवा दुसरी तरी लावा ना अहो मी तुम्हाला झाडाचं बोललो साहेब थोडं खाली आहे थोडं खाली थोडं पाहिजे ना आता आमच्याकडे म्हणतात नगरपालिका नाही आपण नगरपालिका पैसे देतात ना पावते भरतात ना झाडांचं वगैरे जर बघा ना एवढं
झाले इथं बॅनर लावले ते सुद्धा आता 50,000 रुपये भाडे बघा भाऊ कसं केलं 1500 कोणी किती केले पलीकडे तिकडून चालला आणि सगळं असल्यामुळे समोर कसं आपल्या फक्त झाडाचं वगैरे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू हा पब्लिक युटिलिटीचा पोलीस स्टेशन हा एकदमच पाहिजे याचा त्रास तुम्हाला होतो भाडं भरपूर आज आधी नक्की आता हे झालं कारणभूत याला आहे एक तारीखाने तर भाडं द्यावं लागतंय ना तिथं आपल्याला काही माझा धंदा नाही झाला तर मग चालते आपल्याला भाडं तर देणं मागे ना 50,000 लाख काय हे आहे ना ते बी बघितलं मागच्या भाऊ तुम्ही स्टँड दिसलं पाहिजे आहेत ना आज आम्ही सर्वांनी इंदापूर आगाराची एसटी स्टँडची पाहणी केली. आमच्यावर इथं डेपो मॅनेजर आहेत, आमच्या इथले पोलीस अधिकारी कोकणे साहेब आहेत, नगरपालिकेचे चीफ ऑफिसर आहेत आणि इथले सगळेच या परिसरामधले प्रमुख लोक आहेत. साधारणतः जी दुर्घटना स्वारगेटच्या बाबतीमध्ये जी घडली एक प्रिकॉशन म्हणून आपल्या भागामध्ये अशा घटना कुठे घडू नये म्हणून हे आज आम्ही इथं सर्वांची चर्चा केली. साधारणतः इथं जे काही प्रशासनातले जे आमचे अधिकारी आहेत ते सगळे अत्यंत जागरूक आहेत. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेतलेली आहे. इथं पोलीस डिपार्टमेंटने एक मदतीचं 24/7 असं केंद्र एक सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये दिवसा आम्ही एक महिला कॉन्स्टेबल इथं ठेवावी आणि रात्रीचा जेंट्स कॉन्स्टेबल ठेवावा. येणे प्रकारे जर काही कोणाची तक्रार आली किंवा कुठं काही चोरी किरकोळ काही चोऱ्यांचे प्रकार जर घडले तर त्याला तातडीनं मदत व्हावी या भूमिकेतनं ही एक सूचना इथं करण्यात आलेली आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अजून थोडंसं काम करावं लागेल. काही नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा स्वच्छतेची भूमिका पार पाडावी लागेल. थोडंसं जायला यायला इथं जरा कन्सिस्टेंट आहे तर त्याच्या बाबतीत सुद्धा पोलीस डिपार्टमेंटने लक्ष घालून, कारण इथं आता थोडं काम चाललं आहे रस्ता तिथं डेपोमध्ये, त्यामुळे थोड्याशा एक रस्ता बंद आहे, एकच एंट्री आहे, त्यामुळे इथं गाड्या बसत नाहीत. तर हे सुद्धा दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. साधारणतः इंदापूरचं जे बस स्टँड आहे ते मी मंत्री असताना BOT खाली त्या काळामध्ये आपण बांधलं होतं. आज त्या बस स्टँड इथं जवळजवळ 400 ते 500 गाड्या ह्या हायवेवरनं इथं ये जा करतात. 75पेक्षा अधिक गाड्या ह्या इंदापूर डेपोच्या आहेत. 20 ते 25 गाड्या ह्या मुक्कामी असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं शेजारी हायस्कूल आहे, पलीकडं कॉलेज आहे, इकडं पंचायत समिती आहे, पलीकडं तहसील कार्यालय, पलीकडच्या बाजूला कोर्ट आहे, तिकडं पोलीस स्टेशन आहे, मार्केट कमिटी आहे. त्यामुळं हा गजबजलेला एरिया आहे हा सगळा. त्यामुळे इथं येणाऱ्या भविष्यामध्ये अशा कुठल्या घटना घडू नये याची काळजी सगळे आमचे अधिकारी घेत आहेत, प्रशासनही घेत आहे आणि त्यांना आम्ही सर्वजण नागरिकसुद्धा सहकार्य करू. कारण शेवटी हे सगळ्याचंच काम आहे, पण प्रशासनानं याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लक्ष घालून ह्या गोष्टी कराव्यात. त्याचबरोबर थोडे इथं काही विषय आहेत, इथं गाळेधारक आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं गुंतवणूक केलेली आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा काही ड्रेनेजचे प्रश्न आहेत, काही स्वच्छतेचे प्रश्न आहेत, इथं पार्किंगचा प्रश्न आहे, इथं तुम्हाला रात्रीच्या वेळेस लाईटचा प्रश्न आहे. ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा इथं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मला असं वाटतं थोडं पोलिसांचं पेट्रोलिंगसुद्धा कोकणे साहेब थोडं इथं आपल्याला करावं लागेल. आणि माझी सर्व नागरिकांना पण एक विनंती आहे की जर असे काही कुठं प्रकार चुकीचे घडत असतील तर तात्काळ आपण संपर्क अधिकाऱ्यांशी पोलीस स्टेशनशी आपण करावा. म्हणजे एखादी दुर्दैवी, जसं आपल्याकडं तसलं काय वातावरण नाही आहे, आपल्याकडे इकडं सगळ्यांना सन्मानानं वागवलं जातं आहे, केलं जातं आहे. फक्त बाहेरची येणारी जाणारी जी फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे त्यातून काय प्रॉब्लेम निर्माण होऊ नये
थोडी खबरदारी मला वाटतं आपण घेण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं जो काही स्वारगेटला प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे. कारण शेवटी समाजामध्ये स्त्रीला एक वेगळं महत्त्व आहे आणि अशा पद्धतीच्या घटना भविष्यामध्ये कुठे घडू नये. ज्यांनी कोणी केलं असेल त्याला ते आरोपी आता अटक झालेले आहेत. ते कोर्ट, पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करेल, पण अशा बाबतीत कठोर कारवाईसुद्धा होणं ही काळाची गरज आहे. आणि आम्ही सर्वजण ह्या कामामध्ये निश्चितपणानं सहकार्य करू. आम्ही डेपो मॅनेजरला एक सूचना केली की मुलांच्या पासेस करतात आणि विशेष करून आता महिलांना 50% STमध्ये सवलत आहे. तर जास्तीत जास्त महिलांचा प्रवासही वाढलेला आहे. त्या महिलांच्या प्रवासाबरोबरच मला असं वाटतं सुरक्षितता महत्त्वाचा विषय. मी आता अचानकपणे एक ST बघितली, इंदापूर बारामती ही लोकल शटल आहे, पण मला चांगले वाटले आतली स्वच्छता वगैरे. मी स्वतः अचानक जाऊन आलो, ते काही अगोदर कल्पना दिलेली नव्हती, त्यामुळं आतली स्वच्छता मला बरी वाटली. तिथले वाहक चालक थोडेसे लोकांशी पब्लिकशी बोलताना आपला ॲप्रोच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना आणि ही पब्लिक ट्रान्सपोर्ट तर फार महत्त्वाचं आहे. कारण आजही STबद्दलची एक शाश्वत आहे की आमच्या गावात ST आली म्हणजे आमचा विकास झाला, अशी अजूनही लोकांची धारणा आहे. आणि गोरगरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा ST हे प्रवासाचं मुख्य साधन आहे. आणि मला असं वाटतं आता परवा 10 नवीन बसेस आपल्या डेपोला आल्या, अजूनही गाड्या लागल्या, तर जरूर आपण वरिष्ठांशी आपण चर्चा करू. आम्ही प्रयत्न करू. वरिष्ठ परिवहन खात्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री त्यांच्याशी भेटू आपण. पण जेवढं म्हणून नागरिकांना सुविधा देता येतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न आपण करू. आणि म्हणून हा व्हिजिटचा कार्यक्रम होता. अधिकाऱ्यांना आमची एकच विनंती आहे की आपण आपल्या पद्धतीनं ज्या काही आता सूचना आलेल्या आहेत, ज्या काही तक्रारी आहेत, त्याच्यात लक्ष घालून आपण ह्याचं चांगलं काम व्यवस्थित करावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. साहेब, स्वारगेटची घटना घडली, मात्र स्वारगेट घटनेनंतर केंद्रीय मंत्री राक्षा खडसे यांच्या मुलीसोबत चर्चा झाली. देशाचे ज्याचे सरकार आहे त्यांच्या मंत्र्याची मुलगीच असुरक्षित असेल तर कसं बघता तुम्ही याकडे? तो जो प्रकार घडला जळगावमधला तो अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे. आणि त्याहीपेक्षा दुर्दैवी गोष्ट अशी की केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनला जावं लागतं की माझ्या मुलीला संरक्षण द्या किंवा माझ्या मुलीच्या संदर्भात. अर्थात याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मला वाटतं त्यांनी पण मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलेलं आहे. पण एकंदरीत महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न हा थोडासा ऐरणीवरच आलेला आहे. आणि ह्या बाबतीमध्ये जरूर गृह विभागाने त्यात अधिक लक्ष घालावं आणि पोलीस वर्दीचा हा वचकच पाहिजे असं माझं मत आहे. दरारच पाहिजे, कारण शेवटी ते त्याच्यावर लॉ अँड ऑर्डर अवलंबून आहे. तर त्या पद्धतीनं ते काम करतील अशी अपेक्षा आहे. गेल्या 2-3 महिने जर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये बीडची घटना असेल किंवा परभणीची घटना असेल, यावरून सत्ताधारी आणि राजकीय दोघांमध्ये पण झोपल्याचं चित्र आहे. कारण चित्र तसं आहे. मात्र तुम्ही देखील मंत्रिमंडळामध्ये होता, काही नेत्यांवरती त्यावेळी आरोप झाले आणि त्यावेळी त्या मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. अद्यापर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होत नाही. मला असं वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना प्रत्येकाने काही पथ्य पाळलं पाहिजे. सामाजिक जे काही भान असतं ते भान ठेवलं पाहिजे. आणि हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विचार करण्याचा प्रश्न आहे. त्यामुळं जे काही प्रकार बीड आणि परभणीमध्ये घडले ते अत्यंत खेदजनक आहेत, निंदनीय आहेत. आणि मला असं वाटतं बीडच्या बाबतीत तर आता चार्जशीट दाखल झालेला आहे. SITचं चार्जशीट दाखल झालं आहे, CIDचं चार्जशीट दाखल झालेलं आहे. आणि त्याच्यामधला जो मास्टर माइंड आहे कोण, त्याचं सगळं आता रोज आपण बघतोय ते सगळं आले. तर आता अधिवेशनही चालू आहे, त्यामुळे कदाचित हे विषय आता सभागृहात निघतील. परंतु महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये अशा घटना घडल्यानंतर प्रत्येकाने आपली नैतिकता तपासून घ्यावी. प्रत्येकाने ठरवा आपण कसं वागायचं आहे. हे काय आपण सांगण्याची आवश्यकता नाही. पूर्वीच्या काळामध्ये आता आम्ही 20 वर्ष मंत्रिमंडळात होतो, अशा काही घटना घडल्यानंतर तात्काळ त्यावेळेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहे. अर्थात हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. आता ह्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न. आज अधिवेशन जे आहे ते पार पडते, काय अपेक्षा आहे? मला वाटतं अर्थसंकल्प हे बजेटचं आहे. त्यामुळे आता आज राज्यपालांचं अभिभाषण झालं. मला वाटतं 8 का 9 मार्चला काहीतरी अर्थसंकल्प मांडणार आहेत. बघू आता त्याच्यात काय काय येतंय.
परंतु जे काही आश्वासन आपण निवडणुकीमध्ये लोकांना दिलेलं आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे, 3 कोटी 2 कोटी 85 लाख लाडकी बहीणचे पैसे आम्ही कायम ठेवू, या सगळ्या गोष्टीचं आता काय होतंय प्रतिबिंब बघू आपण बजेट. आनंदाचा शिरा बंद करण्याचा निर्णय घेतला आता कळेल, आता एकदा बजेट तरी उद्या आल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करू. भाऊ, इंदापूरच्या बस स्थानकामध्ये वॉशरूमला महिला गेल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची 5-10 रुपयाची मागणी केली जाते, त्यांची कुचंबानं होती आणि ग्रामीण भागातल्या बसेस वेळेवर सुटत नसल्यामुळं ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना परीक्षेला शाळेमध्ये वेळेवर येतात नाही, याबद्दल आपण काय म्हणतो? जे शौचालय आहे त्यात आपण बोर्ड लावलेला आहे, महिलांसाठी फ्री आहे ते, आणि कोणाची तक्रार असेल तर ते स्थानिक प्रमुख आहे त्यांच्याकडे नाही पैसे देऊ नका म्हणून बोर्ड लावला आम्ही त्यांना, दिले तर त्यांना दंड केला जाईल. आणि ग्रामीणसाठी आपण आता 8 गाड्या ग्रामीणसाठी आहेत, एक गंगावनसाठी स्पेशल गाडी आहे, नंतर वालचंदनगर शटल आहे, निर्वांगी शटल आहे, 12 बारामती केलेत आणि दुपारून एक 13 बारामती 7 अकलूज अशा शटल गाड्यामध्ये वाढ केली. ग्रामीण भागातनं तक्रारी आल्यानंतर येथील अधिकारी त्यांना व्यवस्थित उत्तर देत नाही. एक महत्वाचं म्हणजे आणि कर्मचाऱ्यांच्या सुद्धा तक्रारी भरपूर येत आहेत की इथे अधिकारी वर्ग व्यवस्थित लक्ष देत नसल्यामुळं भोंगळ कारभार चालू आहे एसटी डेपोतला, असं लोकांचं म्हणणं आहे. भावना दाखवली की प्रत्येक एसटी मध्ये माझा नंबर आहे, कुठल्याही मुलीनं विद्यार्थ्यांनी किंवा वरिष्ठ नागरिक फोन केला की मी अटेंड करतो, रात्री असो कधी असो त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्यासाठी मी एसटीच्या प्रत्येक ह्याच्यात माझा नंबर दिलेला आहे. काही अडचण आली, उशिरा झाली, काय झालं तर मॅक्झिमम आता प्रश्न सुटलेले आहेत, कारण गाडी आपल्या शटलची फ्रिक्वेन्सी वाढली, अकलूज शटल, बारामती शटल, ग्रामीण. इंदापूर तालुक्याच्या अनेक भागात विद्यार्थ्यांची तक्रार येते की त्यांच्या बस स्टॉपवर बस थांबत नाही. नाही असं होत नाही, आम्ही लगेच कारवाई करतो. आणि भरपूर वेळा झालेला आहे. नाही आता जवळजवळ मला वाटतं 2-3 महिने कोणाचाही फोन येतोय, सगळीकडे फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे आणि आला तरी आम्ही तातडीने त्याच्यावर कारवाई करतो. दुसरा तुम्हाला प्रश्न आहे, एसटी बस स्थानकाच्या पुढे मोठ्या प्रमाणात अतिक्रम झाला, त्याबद्दल आम्ही कोकणे साहेब शिवसाहेबाशी बोलाय, वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला, ते लवकरच काढलं जाईल. स्वारगेट बस स्थानकात जी घटना घडलेली आहे त्याच्यावरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं, त्याकडे तुम्ही कसं बघता? त्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि मला असं वाटतं त्याचा खुलासा त्यांनी केला. खुलासा करणं हा भाग वेगळा आहे, पण वक्तव्यच करायला नाही पाहिजे ना. अशा सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं तारतम्य ठेवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. विरोधी पक्षनेते पद कोणाकडे, बंटी पाटलांचं नाव कोणाचं? आता ते विधानसभेच्या अध्यक्षाचा अधिकार असतो, मला असं वाटतं ते अध्यक्ष ठरवून देतात आणि वरच्या सभागृहामध्ये सभापती करू.